45 लाख विद्यार्थ्यांना आता मोठ्या भुर्दंडाला सामोरं जावं लागणार आहे आणि तेही त्यांच्याच विद्यापीठामुळे। होय, केंद्राच्या सुलतानी वसुलीचा फटका विद्यार्थ्यांना कसा बसणार आहे बघूया। केंद्र सरकारकडून सुलतानी वसुली। जीएसटी कर विद्यार्थ्यांवर भार। जीएसटी मोडणार विद्यार्थ्यांचं कंबरड। सर्वसामान्यांचं कंबरड मोडणाऱ्या जीएसटीचा नवा घाव आता विद्यार्थ्यांवरही पडणार आहे। त्याला कारण ठरलंय केंद्र सरकारनं विद्यापीठांना जीएसटी भरण्यासाठी पाठवलेली ही नोटीस। 2017 पासूनचा तब्बल 16 कोटी 90 लाख रुपयांचा जीएसटी भरण्याची नोटीस केंद्र सरकारनं मुंबई विद्यापीठाला पाठवली आहे। त्यामुळे सरकारी विद्यापीठांनाही आता उत्पन्नातील वाटा केंद्र सरकारला जीएसटी रूपामध्ये द्यावा लागणार आहे। आज 2025 ला जीएसटी मागतायत, 2017-24 ला हा गव्हर्नमेंटचा निर्णय झालेला आहे आणि निर्णय काय झालेला आहे की 17 पासून जीएसटी त्यांनी कव्हर करावी, परंतु शासकीय पत्रामध्ये कुठेही 17 पासून जीएसटी वसूल करावी असा उल्लेख नाही। मात्र शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये ही थोडसं मला वाटतं व्यावसायिकरणाची सुरुवात होते की काय ही आता भीती वाटू लागली आहे। राज्यामध्ये 26 विद्यापीठांच्या अंतर्गत 43 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात। मात्र जीएसटीचा भार विद्यापीठांवर पडला तर विद्यापीठ ही वसुली विद्यार्थ्यांच्या शुल्कातून करण्याची शक्यता आहे। त्याचा विद्यार्थ्यांवर देखील काय परिणाम होईल पाहूया। जीएसटीच्या बोजामुळे शिक्षण शुल्कात वाढ होण्याची शक्यता। जीएसटीमुळे विद्यापीठांचं खर्चाचं नियोजन बिघडणार। विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधांमध्ये कपात होण्याची शक्यता। शुल्क वाढीमुळे गरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद होण्याचा धोका। जगभरातील देश जीडीपीच्या 5% जास्त शिक्षणावर खर्च करतात, मात्र भारतात अवघा 3% इतकाच खर्च केला जातो। त्यातही केंद्र सरकारनं काढलेला फतवा म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ आहे। एकीकडे मंदिरं वाचवण्यासाठी धावाधाव करणारं सरकार शिक्षणाची मंदिरं उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत आहे का? एवढंच नाही तर जगभरात शिक्षणावरचा कर माफ असताना केंद्राची ही सुलतानी वसुली गरिबांना शिक्षणाच्या प्रवाहातून दूर लोटण्याचं कारस्थानच तर नाही ना, असाही सवाल उपस्थित झालाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।